आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मला येथे बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे। प्रेस क्लबचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, मोठे बंधू किशोरप्पाजी भोसले, तसेच आपले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, आमचे मोठे बंधू धनंजयजी वाजपेयी, मनोज भाऊ, राजे, मुबारक भाऊ, नवरे काका, भोसरे भाऊ आणि पडलोळ काळे, नाना भाऊ, या सगळ्यांची नेहमीच मला समर्थ साथ लागलेली आहे। प्रत्येक ठिकाणी मी 2007-08 मध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो, त्यावेळेस मी या सगळ्यांच्या सोबतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं मार्गदर्शनच घडलो। त्याच्या लिखाणाला पाहून मलाही कुठंतरी चांगलं काही लिखाण करावं असं माझ्या मनामध्ये एक तशी प्रेरणा मिळाली मला यांच्याकडून। त्या प्रेरणेला धरून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये पुढं आलो। नेहमी मला या लोकांचा पाठबळ लागलेला आहे, यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे। अडीअडचणीमध्ये यांनी मला त्यावेळी सहकार्य केलेलं आहे। यांच्या सहकार्यामुळेच मी आज या ठिकाणी या स्तरावर आणि या मुकामावर पोचलेला आहे। नेहमीच मला यांची साथ नेहमी लाभत असते आणि यांच्याच मार्गदर्शनात मी पुढं घडत असतो। पत्रकार कट्टा हा योगेश भाऊ, किशोर भाऊ, धनंजयजी वाजपेयी आणि आम्ही मिळून जो सुरू केलेला एक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमालाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो। माझी प्रश्नावली तर आहेच, परंतु मी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन ते प्रश्न निर्माण करत असतो समोरच्या व्यक्तिमत्वासाठी। आजपर्यंत अनेक वेगवेगळे व्यक्तिमत्व आपण या स्टेजवर आले आहेत, त्यांचे मनोगत लोकांपर्यंत पोहोचवले आहेत, त्यांचे विचार आपण त्या लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठंतरी लोकांना काही उचित ज्ञान मिळो, त्यांचा कुठंतरी त्यांचं समाधान हो, त्या ठिकाणी त्याच उद्देशातून हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे आणि हा प्रोग्राम आतापर्यंत सुरळीत चालू आहे। तसेच प्रत्येक वेळी मला जिथं गरज पडली, जिथं मला आवश्यकता लागली तिथं मी किशोर भाऊ, योगेश भाऊ, आपल्यासारखे सर्व सन्मान्य मंडळींचा मी आचार घेतच असतो आणि मला आज या वाढदिवसादिनी मला बोलवून यांनी माझा सन्मान केला। या ठिकाणी विशेष आपले भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आपले जितेंद्र भाऊ पुरोहित, आपले कर्तव्यदक्ष नगरसेवक ओमभाऊ शर्मा यांनी इथे येऊन मला मनापासून शुभेच्छा दिल्या। त्यांच्या शुभेच्छाचा मी स्वीकार करून त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सर्वांनी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो।